नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. खारघरमध्ये फुटपाथवरती उभारण्यात आलेल्या अनधिकृत टपऱ्या, निरा केंद्र, दुकानाबाहेरील शेड, फुटपाथवरील अतिक्रमण तसेच खांदेश्वर रेल्वे स्टेशन बाहेरील अनधिकृत दुकाने, टपऱ्या अशा विविध ठिकाणी खारघर प्रभाग कार्यालय आणि कामोठे प्रभाग कार्यालयाच्या वतीने तोडण्यात आल्या. खारघरमधील सेक्टर 8B, सेक्टर 5, सेक्टर 35E अशा विविध ठिकाणी फुटपाथवर अनधिकृत टपऱ्या उभारण्यात आल्या होत्या. तसेच अनधिकृत निरा केंद्र, दुकानाबाहेरील वाढवलेले शेड, हातगाड्यांच्या संख्येमध्येही वाढ झाली होती. आयुक्त गणेश देशमुख यांच्या सूचनेनुसार प्रभाग समिती अ चे प्रभाग अधिकारी जितेंद्र मडवी यांनी अतिक्रमण विभागाच्या सहाय्याने या संपूर्ण खारघरमध्ये तोडक कारवाई केली. यावेळी जेसीबीच्या सहाय्याने अनधिकृत टपऱ्या, दुकाने पाडण्यात आली. तसेच टपऱ्यांमधील दुकानांमधील सर्व साहित्य जप्त करण्यात आले. याचबरोबर प्रभाग अधिकारी सदाशिव कवठे यांनी प्रभाग समिती क च्या अतिक्रमण विभागाच्या मदतीने खांदेश्वर रेल्वे स्थानकाबाहेरील अनधिकृत उभारलेल्या 7 टपऱ्यांवरती तोडक कारवाई केली. नवीन पनवेल स्टेशन बाहेरील टपऱ्यांवरतीही अशीच कारवाईची मागणी करण्यात येत आहे. किशोर देवधेकर यांनी निष्क्रिय सतीश पाटील आणि प्रशांत पाटील यांच्या हस्तक्षेपामुळे पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर गटबाजी वाढल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पनवेल सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेश कार्यालयात सरचिटणीस रवींद्र पवार यांच्याकडे दिला आहे. त्यांनी आपला राजीनाम्याबद्दल बोलताना सांगितले की पनवेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रशांत पाटील यांच्या हस्तक्षेपामुळे पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर गटबाजी वाढली आहे. याबद्दल राष्ट्रीय खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार यांच्याकडे स्वतः भेटून पत्र दिले, परंतु पक्षश्रेष्ठींनी याकडे दुर्लक्ष केले. 24 वर्ष पक्षनिष्ठा ठेवून जर यांना पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांची दखल घ्यायची नसेल आणि लाचारांनाच संधी मिळणार असेल तर कार्यकर्त्यांनी का पक्षनिष्ठा दाखवावी. तसेच पनवेल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निष्क्रिय सतीश पाटील याने राष्ट्रवादी पक्षावर अविश्वास दाखवून पक्ष सोडून गेला होता. अजितदादा पवार गटात ह्याला काडीचीही किंमत मिळाली नाही, म्हणून पुन्हा शरद पवार गटात आला. पक्षश्रेष्ठींनी या निष्क्रिय माणसाला पुन्हा जिल्हाध्यक्ष बनवले. त्यानंतर पुन्हा पक्षात गटबाजी सुरू झाली. तसेच प्रशांत पाटील यांच्या पनवेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हस्तक्षेपामुळे मी माझ्या 24 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय क्रियाशील कार्यकर्ता आणि पनवेल जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात सरचिटणीस रवींद्र पवार यांच्या हातात दिला असल्याचे नमूद केले आहे. कर्जत शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांना या भटक्या आणि मोकाट कुत्र्यांकडून दंश केला जाण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन कर्जत नगर परिषदेने भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्याच्या उपक्रमाला सुरुवात केली आहे. पालिकेच्या या मोहिमेत पहिल्या दिवशी तब्बल 26 कुत्र्यांना पकडण्यात भरारी पथकाला यश आले. कर्जत शहरातील अनेक भागात भटक्या आणि मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट दिसून येत होता. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शहरातील नागरिकांनी कर्जत नगर परिषदेला तक्रारी केल्या होत्या. कर्जत नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने काढलेल्या निवेदनाला प्रतिसाद देऊन आलेल्या रिगल कंपनीच्या कामगारांनी कामाचे कार्यादेश मिळाल्यानंतर मोकाट कुत्र्यांना पकडण्याची कार्यवाही सुरू केली. पहिल्या दिवशी कर्जत शहरातील मुख्य बाजारपेठ गावात या पथकाने तब्बल 26 कुत्रे पकडली. त्यासाठी 6 तरुणांचे पथक जाळी घेऊन मोकाट कुत्रा बाजारात दिसताच कार्यवाही केली. शहरात बाजारपेठ भागात ही कार्यवाही करताना भटक्या कुत्र्यांना पकडून टेम्पोत भरण्यात येत होते. सुधागड एज्युकेशन संस्थेच्या रावे माध्यमिक शाळेची सहल रावे पेण मार्गे महाबळेश्वरला गेली होती. या एसटीमध्ये 40 विद्यार्थी आणि शिक्षक होते. मात्र एसटी पहाटे 4 वाजता गावाजवळ हाकेच्या अंतरावर आली असताना कासारभाट ते रावे येथील अरुंद वळणावर एसटी चालकाचे नियंत्रण सुटल्याने एसटी समोरील चिखल असणाऱ्या ओसाड शेतीत घसरली. सुदैवाने चिखल पाणी जास्त नसल्याने सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत. रावे शाळेची एसटी पेण आगारातून बुधवारी पहाटे महाबळेश्वर येथे सहलीसाठी गेली होती. ही बस गुरुवारच्या दिवशी पहाटे 4च्या सुमारास कासारभाट मार्गे रावे गावाजवळ
पुढील 2 मिनिटात पोहोचणारच होती. अशावेळी तेथील अरुंद आणि एकेरी मार्गावरील वळणावर एसटी चालकाचे चाक थोडे घसरले. त्यामुळे पुन्हा ते आणखी पुढे चिखलाच्या पाण्यात रुतून बसले. याचवेळी परत नेण्यासाठी आलेल्या पालकांनी एसटीच्या दिशेने धाव घेतली आणि पालक आणि शिक्षकांच्या सहकार्याने एसटीतील विद्यार्थ्यांना बाहेर काढले. समुद्राच्या ओहोटीमुळे मोरा मुंबई जलप्रवास 2 तासांसाठी ठप्प होणार आहे. शुक्रवारी मोरा बंदरातून मुंबईकडे जाणारी सायंकाळी 5 ते 8:15 तर शनिवारी 7:45 ते 8:30 दरम्यान ही लॉन्च बंद राहील. मोरा मुंबई जलप्रवासात समुद्राच्या भरती ओहोटीचे महत्त्व आहे. ओहोटीमुळे मोरा बंदरातून सुटणाऱ्या प्रवासी बोटी काही काळ बंद करण्यात येणार असून त्यांचे वेळापत्रक प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मोरा बंदर अधिकारी नितीन कोळी यांनी दिली आहे. भरतीच्या वेळी प्रवासी बोटी धक्क्याला लागतात, मात्र ओहोटीमुळे बोटी गाळात रुतण्याची शक्यता असल्याने ही सेवा बंद करावी लागत आहे. बंदरातील गाळाचा परिणाम मोरा बंदरातून हजारो प्रवासी प्रवास करत आहेत. या बंदरातील गाळ काढण्यासाठी आत्तापर्यंत कोट्यावधी रुपये खर्च करूनही बंदरात गाळ साचण्याची समस्या कायम आहे. त्यामुळे नाहक या मार्गावरील प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याचे मत उरणमधील प्रवासी मनोज ठाकूर यांनी व्यक्त केले आहे. पनवेल तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागास अखंडित वीज पुरवठा करण्याकरिता विविध योजनेअंतर्गत यापूर्वी अंदाजे 254 कोटी 11 लाख खर्च करण्यात आले असून उर्वरित 480.40 कोटी रुपयांची कामे सुधारित वितरण क्षेत्र योजनेअंतर्गत प्रस्तावित केलेली आहेत, असे लेखी उत्तर राज्याचे ऊर्जा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात दाखल केलेल्या तारांकित प्रश्नाला दिले. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात दाखल केलेल्या तारांकित प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की पनवेल तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागात माहे-ऑक्टोबर 2023 मध्ये वीज पुरवठा खंडित होण्याच्या 11 घटना घडल्या आहेत. अखंडित वीज पुरवठा करण्याकरिता महावितरणमार्फत गरजेनुसार वीज वितरण व्यवस्था सक्षमीकरण करण्याकरिता पायाभूत आराखडा तसेच इतर केंद्र शासनाच्या योजनांतून रोहित्रे क्षमता वाढ, नवीन रोहित्रे आणि जीर्ण झालेले खांब बदलणे, कमी दाबाचा वीज पुरवठा होणाऱ्या ठिकाणाचे वीज खांब, तारा बदलणे तसेच इतर कामे हाती घेतली जातात. पनवेल तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागास अखंडित वीज पुरवठा करण्याकरिता विविध योजनेअंतर्गत यापूर्वी अंदाजे 254.11 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून उर्वरित 480.40 कोटी रुपयांची कामे सुधारित वितरण क्षेत्र योजनेच्या अंतर्गत प्रस्तावित केली असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेली मागणी आणि पाठपुराव्याला मोठे यश आले असून वीज ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार आहे. शासकीय आधारभूत किंमत हमीभाव योजनेअंतर्गत महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडच्या वतीने कशेळी येथे आधारभूत भात खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. चांगल्या प्रतीच्या भाताचे दर क्विंटलला 2,203 रुपये आणि सर्वसाधारण भात प्रति क्विंटल 2,183 रुपये याप्रमाणे ठेवण्यात आले आहे. कशेळे सहकारी भात गिरणी चेअरमन बाळू कानडे यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा सहकारी बँकेचे संचालक तानाजी मते, माजी पंचायत समिती सदस्य निर्मला मते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कशेळे या मध्यवर्ती ठिकाणी हमीभाव केंद्र सुरू झाल्याने परिसरातील किमान 50 गावांच्या शेतकऱ्यांना आपले भात योग्य त्या किमतीला विकले जाणार असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. बाळापूर येथील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिवपुतळ्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रयत्न करणार. अकोला राज्याला नवसंजीवनी देऊन गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आणि राज्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिवसेना नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सक्षम व्यक्तिमत्व असून त्यांच्या हातून आगामी काळात राज्यातील प्रलंबित प्रश्नांचे निराकरण होणार असल्याचा विश्वास मनी बाळगून आपण आपल्या शेकडो समर्पित कार्यकर्त्यांसमवेत शिवसेना पक्षात प्रवेश करत असल्याची स्पष्टोक्ती उद्योजक तुकाराम दुधे यांनी व्यक्त केली आहे. बाळापूर, पातूर तालुक्यातील आणि नवी मुंबईतील उद्योजक आणि बांधकाम व्यावसायिक तुकाराम दुधे यांनी आपल्या असंख्य सहकाऱ्यांसमवेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तथा आमदार भरतशेठ गोगावले, आमदार सदा सरवणकर, आमदार प्रताप सरनाईक, संपर्क प्रमुख संदीप पाटील, जिल्हा प्रमुख विठ्ठल सरप,
माजी जिल्हाध्यक्ष श्रीरंग पिंजरकर, उपजिल्हाप्रमुख महेश मोरे, युवा सेना जिल्हाध्यक्ष नितीन मानकर यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री शिंदे यांच्या नागपूर येथील निवासस्थानी पक्षप्रवेश केला. उरण तालुक्यातील केगाव ग्रामपंचायत हद्दीतील विनायक डोंगराळी येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी गीता पाठशाळा वतीने गीता पाठशाळेचे प्रमुख BK विश्वासभाई यांच्या हस्ते दिनदर्शिका 2024चे मोफत वितरण करण्यात आले. उरण येथील उरण नगर परिषद, वकील संघटना, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, वीज वितरण कार्यालय, सार्वजनिक ठिकाणे, ग्रामपंचायत, सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक, देवस्थाने या ठिकाणी दिनदर्शिकांचे मोफत वितरण करण्यात आले.